आम्ही ऑस्ट्रेलियन कॅफेला गेलो होतो. इट्स फेमस फॉर देअर ब्रेकफास्ट. मोस्टली इंग्लिश ब्रेकफास्ट आहे तिथे. क्रॅम्बल्ड एग किंवा टी, कॉफी, त्यानंतर फ्रेंच टोस्ट इज फेमस. तर आम्ही तिथे गेलेलो. इट वॉज गुड. डेफिनेटली आपल्या इंडियन टेस्टसाठी तर ते आवडणार नाही आपल्याला, बट इट वॉज नाईस. आणि तिथेच आम्हाला एक जण भेटला, तो इथेच राहतो, शिकायला लंडनमध्ये असतो. अँड सो ही वॉज गायडिंग अस बिकॉज तिथे इंग्लिश बोलत नव्हते कोणी. सो त्यानेच आमची ऑर्डर वगैरे दिली. तर ॲक्च्युली मेन म्हणजे इथले लोक खरंच फ्रेंडली आहेत. दे हेल्प इच अदर, समोरून हेल्प करतात. सो इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. कॉमिक स्टार्स पार्क आहे. So cute. Look at this cute piggy. कॉमिक्स आवडतात ना, त्यांच्यासाठी हे पार्क. आम्ही जिथे राहतोय तिथलं एक पार्क आहे, कॉमिक स्टार्स पार्क. इथे असे कॉमिक कॅरेक्टर्स आहेत, वॉल पेंटिंग्स आहे. आज एवढं पॅक होऊन निघालोय आम्ही. स्वेटर लेअरिंग केलेलं आहे आणि आज काहीच थंडी नाही, एवढं गरम होतंय. यशने घातलंय पण तरी जॅकेट कॅरी केलंय, पण मी म्हणजे आतमध्ये हे जॅकेट एवढं लेअरिंग केलेलं आहे. वी आर हेडिंग टुवर्ड्स टू पोटिकर रोड. तर आम्ही हे सेंट्रल स्टेशनवरनं उतरून वॉकिंग चाललो आहे. तर तिकडे थोडंफार शॉपिंगला आहे. अँड वी आर जस्ट एक्सप्लोरिंग अदर साईड ऑफ द हाँगकाँग. are just exploring streets. Now we are at Pottinger Street. And हा जो रोड आहे तो पूर्ण पॉटिंगर. मँगो 50% जायला पाहिजे मँगो.
मोस्टली फेस्टिव्ह सीझनचे छोट्या वस्तू लाईक क्रिसमस, हॅलोवीन, न्यू इयर्स, त्याच्या ॲक्सेसरीज, सुविनियर्स हे सगळं मिळतं. तर दिस साईड ऑफ हाँगकाँग इज व्हेरी डिफरंट. इथल्या म्हणजे ओव्हरऑल बिल्डिंग्स किंवा मग ओव्हरऑल क्राऊड जो आहे तो मॅक्सिमम फॉरेनर्स इथे आहेत, जेवढं आम्ही ऑब्झर्व केलं. आणि इथे तुम्ही रेस्टॉरंट्स तुम्हाला इथे खूप जास्त बघायला मिळतील, और डिझायनर स्टुडिओज वगैरे किंवा अँटिक शॉप्स. स्ट्रीटच्या नियरबाय हे मॅनमो टेम्पल आहे. तर हे वन ऑफ द ओल्डेस्ट टेम्पल आहे ऑफ हाँगकाँग. इट्स बिल्ट इन 1847 अराउंड. अँड हे फेमस आहे त्याच्या जायंट इसेन्स कॉईल्ससाठी. अँड प्लस तुम्हाला इथे सगळ्यात मोठ्या स्पायरल इसेन्स कॉईल्स पण बघायला मिळतील. हे वर्ल्ड्स लॉंगेस्ट आउटडोअर एस्केलेटर आहे अँड इट्स अबाउट 800 मीटर्स लॉंग. तर हे ऑफिस सुटल्यानंतर लोकांना घरी जायला कन्व्हिनियन्ससाठी बनवलं आहे. सो मॉर्निंगला ते डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये ऑपरेट होतं आणि इव्हनिंगला अपवर्ड डिरेक्शनमध्ये. मग आम्ही द मोस्ट फेमस अँड द मोस्ट अफोर्डेबल डिंगडिंग ट्रॅममध्ये बसलो अँड इट वॉज रिअली गुड एक्सपिरियन्स. तुम्हाला पूर्ण सिटीचा व्ह्यू त्याच्यातून बघायला मिळतो. अँड वन ऑफ द बेस्ट थिंग मला तिथे वाटले की तुम्ही कुठल्याही स्टॉपवर उतरा. ॲडल्ट्सचं तिकीट होतं $3.4 अँड सिनियर सिटीजन अँड किड्सचं होतं अराउंड 1.5. तर ही सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे की तुम्हाला प्रत्येक स्टॉपचं वेगवेगळं तिकीटचे चार्जेस नाही आहेत. पेडल स्ट्रीटच्या नियरबाय उतरलो होतो डिंगडिंग ट्रॅममधून. तर आम्हाला इथे स्ट्रीटवर ह्या लाईट्स आणि पूर्ण क्रिसमस सेलिब्रेशन दिसलं. सो आम्ही तिथे एंटर केलं तर तिथे खूप छान क्रिसमस ट्रीज आणि ओव्हरऑल डेकोरेशन केलेलं होतं ऑन द स्ट्रीट. आणि तिथे छान छोटंसं सेलिब्रेशनसुद्धा चालू होतं. असा आम्ही आमचा डे एंड केला. इथे आम्ही थोडासा टाईम स्पेंड केला, फोटोज क्लिक केले आणि ती वाईब खूप सुंदर होती. त्यांचं सेलिब्रेशन अँड क्रिसमस वाईब तर खूप सुंदर वाटलं आम्हाला तिथे. तर तुम्हालाही हा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.